जर तुम्ही लाडक्या बहिणींचा लाभ उचलत असाल किंवा नसाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, आता या लाडक्या बहिणींचा अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. होय, तशी अधिकृत माहितीसुद्धा आलेली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 13 हप्ते जमा झालेले आहेत. तब्बल 19,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 26 लाख लाभार्थी या ठिकाणी अपात्र असल्याचं दिसून आलेलं आहे. त्या लाडक्या बहिणींचा अर्ज बाद होणार का? त्या लाडक्या बहिणींचे जे दिलेले पैसे आहेत ते वापस घेणार का? या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. लाडक्या बहिणींनो, चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण ताबडतोब अपडेट आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. तर आता शासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. छाननी अंती या लाभार्थीची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. तर छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींचा अर्ज बाद होणार नाही. त्यांना पुढेही या ठिकाणी 1,500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. पण ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता या छाननी अंती अपात्र ठरणार आहेत अशा लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता खऱ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.